नमस्कार मित्रांनो, आज एक व्हिडिओ शेअर करतो आहे. थोडंसं माहितीच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. आपण बराच वेळा पेट्रोल पंपावर आपली बाईक घेऊन जातो आणि त्या बाईकमध्ये ₹100, ₹150, कधी 60 किंवा ₹70 असं पेट्रोल भरून घेतो. पण हे पेट्रोल भरताना आपण विचार करतो का, आपण ज्या गाडीमध्ये आपलं पेट्रोल भरतो तर तेवढं मर्यादित पेट्रोल गाडीमध्ये गेलेलं आहे का? जर आपण खरंच ₹100 पेट्रोल भरलं तर ₹100 पेट्रोल गाडीत गेलेलं आहे का? तर मित्रांनो, मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे का आपण बऱ्याच वेळा जेव्हा असं 100, 150 किंवा ₹200 पेट्रोल भरतो त्यात आपलं फार नुकसान होतं. कारण पेट्रोलच्या पाईपमध्ये बऱ्याच वेळेला एअर असते, जी पेट्रोल भरताना आपल्या टाकीमध्ये उतरते आणि मीटर रीडिंग चालू होतं. जर आपण ₹100 पेट्रोल भरलं तर पेट्रोल भरत असताना माझ्या मते जवळजवळ ₹30 तरी आपल्या टाकीमध्ये एअरच जातं आणि उरलेलं ₹60 पेट्रोल आणि ₹10 परत एअर जातं. म्हणजे आपल्याला फक्त ₹60च पेट्रोल मिळतं, म्हणजे आपलं ₹40 नुकसान होतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला तर आपलं दिवसभरामध्ये बऱ्याच वेळ असं नुकसान होतं, ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर माझी एक माहिती अशी आहे का, जर आपण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेलो तर कमीत कमी 5 लिटर, 4 लिटर, पेट्रोलचे रेट जास्त आहेत पण तरीसुद्धा कमीत कमी 5 लिटर पेट्रोल भरण्याचा प्रयत्न करा. आपण जर 1,00,000ची गाडी वापरू शकतो, कारण आता बाईकच्या किमती वाढलेल्या आहेत, तर ₹500 पेट्रोल भरायला काहीच हरकत नाही ना. जेणेकरून आपलं नुकसान कमी होईल. कारण जेव्हा पेट्रोल पंपवाला पेट्रोलचा पाईप चालू करतो पेट्रोल भरण्यासाठी, तेव्हा ₹30 तरी, ₹30 ते ₹40 तरी एअरच जातं आणि आपल्याला ते कळून नाहीत, कारण तिथपर्यंत मीटर पडलेलं असतं किंवा मीटर चालू झालेलं असतं आणि त्यानंतर मग पेट्रोलच्या टाकीमध्ये पेट्रोल उतरलं जातं. तर मित्रांनो, जर आपण 5 लिटर पेट्रोल भरलं तर कमीत कमी आपल्याला ₹350 ते ₹400 पेट्रोल तरी मिळेल. जर ₹90 आपण पेट्रोलचा रेट पकडला तर 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 45, ₹450 पेट्रोल जर आपण गाडीमध्ये भरलं तर ₹400 पेट्रोल किंवा ₹430 पेट्रोल तरी आपल्याला भेटेल. त्यामुळे आपलं नुकसान कमी होईल. तर मित्रांनो, एक विनंती आहे की ह्यानंतर पेट्रोल पंपावर जाताना आपल्या गाडीमध्ये कमीत कमी ₹400 पेट्रोल तरी भरा. 100, 150 किंवा ₹50 पेट्रोल भरून आपण आपलं फार मोठं नुकसान प्रत्येक वेळेला करून घेत असतो. धन्यवाद.